पीक विम्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे। तुम्ही 2025 मध्ये पीक विमा भरला असाल तर तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा होणार आहे। तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा देखील झालेला आहे। पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर आता करण्यात आले आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे आता पैसे मिळणार आहेत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आता ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेले आहे। पीक विमा वाटपाला आज अखेर मुहूर्त लागणार आहे। सरसकट सर्वांना आता पीक विम्याचं या ठिकाणी वाटप होणार आहे। तुमचे नाव यादीमध्ये आहे का लगेच आता या ठिकाणी पाहायचं आहे। हेक्टरी 40,000 रुपये तुम्हाला 20 जिल्ह्यासाठी आता मंजूर करण्यात आलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता पीक विमा यादी या ठिकाणी आलेली आहे। सर्व जिल्ह्याची यादी आहे तर अशी यादी आहे, तुम्ही मोबाईलवर देखील तुम्ही चेक करू शकता। आणि पीक विम्याची यादी कशी डाउनलोड करायची लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। आजपासून पीक विमा हेक्टरी 40,000 रुपये तुम्हाला मिळायला सुरुवात देखील झालेली आहे। तुमच्या मोबाईलवरती पीक विमा जमा झाल्याचा बँकेचा SMS देखील आला असेल, लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी आता समोर आली आहे। ती म्हणजे या 20 जिल्ह्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता 90 कोटी रुपयाचा पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेला आहे। तुम्हाला तर देखील तुमच्या अकाउंटमध्ये 40,000 रुपये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। जवळजवळ 30 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती देखील सरकारकडून आता देण्यात आलेली आहे। बघा, 30 कोटी रुपयाचा 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा आज या ठिकाणी जमा होतोय। आज उद्या परवा असे 3 दिवसामध्ये या 20 जिल्ह्यासाठी पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा होताना समोर आलेले दिसते आपल्याला। आता मागच्या वेळी पीक विम्यामध्ये अनेक ठिकाणी घोटाळे त्या ठिकाणी झालेले होते, हे देखील तुम्हाला पाहायला मिळाले। आता बीड सारख्या शहरामध्ये पीक विम्याचा 1 रुपया ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला त्या पीक विम्यामध्ये घोटाळा देखील झालेला आहे, तुम्हाला देखील आठवत असेल। त्यामुळे आता सरकारने पीक विम्यासंदर्भात अनेक कडक नियम आता लागू केले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून आता हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। प्रति हेक्टरी तुम्हाला 40,000 रुपये आजपासून वाटप सुरू होणार आहे। 20 जिल्ह्याची यादी देखील आणि सरकारने GR देखील काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या 20 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 40,000 रुपये देणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता या ठिकाणी समोर आलेली आहे। आत्ताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 90 कोटी रुपये पीक विम्यासाठी आता या ठिकाणी जाहीर करण्यात केलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना हेक्टरी 40,000 रुपये मिळणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा, जे आता नुकसान झालं होतं पाठीमागच्या अवकाळी पावसामध्ये मे, जून, जुलैमध्ये अनेक अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। त्यामध्ये आंबा पीक असेल, द्राक्षे असेल, हळद असेल, ऊस असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। त्यामुळे या पिकांना थोडासा शेतकऱ्यांना आधार व्हावा म्हणून पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 40,000 रुपये सोडण्यात येणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून समजत आहे। आता पाहिलं, मागच्या वेळेस पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सगळे मिळून पैसे आलेले होते, पण शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 रुपये आता जे मिळणार आहेत याचा GR सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। आता 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या 20 जिल्ह्यासाठी पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबद्दलची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता पीक विमा या ठिकाणी जाहीर करण्यात आहेत। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हा GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहीत आहे एकूण 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यामधील वरील 16 जिल्हे असे आहेत ते या ठिकाणी वगळण्यात आलेत, यामधल्या पीक विमामधून बाहेर काढण्यात आले आहेत। फक्त 20 जिल्ह्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून GR हा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे का? सर्वांनी आता तुम्हाला 20 जिल्ह्याची कोणती लिस्ट आहे मी लगेच या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहेत, काही अटी आणि नियम लागू करण्यात आलेले आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते वेगळे आहेत आणि मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगोदर पैसे येणार आहेत, याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आता जवळजवळ मित्रांनो 90 कोटी रुपयाचा पीक विमा
शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये पात्र ठेवण्यात आलेले आहेत। अनेक दिवसापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, त्यामुळे तुम्ही सुद्धा अनेक दिवसामध्ये पीक विमा कधी येईल अखेर सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा देखील केलेली आहे। शेतकऱ्याची खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे नसतात आणि मागच्या वेळी देखील त्या ठिकाणी पीक विम्यामध्ये घोटाळा झाला होता। तर या सर्वाचा अंदाज घेऊन सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आज, उद्या, परवा असे 3 दिवसामध्ये पीक विमा मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। बघा, याचा GR सुद्धा आलेला आहे। आज, उद्या, परवा केव्हाही तुमच्या खात्यावरती प्रति हेक्टरी 40,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आलेली आहे। आता तुम्हाला बँकेचा मेसेज देखील कधी पण येऊ शकतो। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हा GR आलेला आहे, आता कोणत्या ठिकाणी GR सरकारच्या माध्यमातून 20 जिल्ह्यासाठी काढण्यात आलेला आहे, मग कोणते 20 जिल्हे आहेत याची माहितीसुद्धा या तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे का हे तुमच्या लक्षात येणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। आता बघा, यावेळी पाऊस जरा जास्त झालेला होता, त्यामुळे खूप साऱ्या पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं। मे महिना असेल, जून महिना असेल, यामध्ये भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। त्यामुळे या नुकसानग्रस्त भागाची चौकशी करून या ठिकाणी अनेक वेळा पीक विमा जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेले आहेत। तशा प्रकारे चौकशी देखील या ठिकाणी झालेली आहे। आता आणि लवकरच पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता चौकशी करून हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे अशी माहिती देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला हेक्टरी 40,000 रुपये पीक विमा जो मिळणार आहे, बघा नेमका कोणता जिल्हा यामध्ये सांगण्यात आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून GR देखील सांगण्यात आला आहे। 20 जिल्हे यामध्ये असणार आहेत। मग आता तुम्हाला 20 जिल्हे सांगतो, या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? तुम्हाला सुद्धा हेक्टरी 40,000 रुपये पीक विमा भेटणार का? उद्या, परवा 3 दिवसामध्ये हे पैसे भेटणार आहेत। आता जमा लवकरच होणार आहेत। यामध्ये 3 दिवसामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता देण्यात आलेली आहे। तसंच पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा भरला होता त्यांना देखील लाभ मिळणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देण्यात आलेलं आहे। आता पाठिंबाच्या काळामध्ये अनेक लोकांनी अफवा देखील उठवली होता, जी पीक विमा 1 रुपये भरून ती बंद होणार अशी अफवा देखील उठवली होती। पण कोणतीही 1 रुपये भरून जे पीक विमा स्कीम आहे ती पीक विमाची स्कीम लवकर बंद होणार नाही अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। परंतु हा पीक विमा जो बदल आहे यामध्ये काही बदलसुद्धा करण्यात आले आहेत आणि हा पीक विमा बंद केलेला नाही, परंतु थोडाफार बदल करून यामध्ये अनेक नियम घालण्यात आलेत अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आलेले आहे। आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटला जाणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आता तुम्हाला तुमचा जिल्हा असायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हा जो पीक विमा आहे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तर बघा कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे, परंतु शेतकरी मित्रांनो यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। तो प्रॉब्लेम म्हणजे 3 प्रकारचे शेतकरी आता वगळण्यात आलेले आहेत। 3 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा इथून पुढे कधीच मिळणार नाही। बघा असे कोणते शेतकरी आहेत, ते 3 प्रकारचे शेतकरी आहेत ज्याचा यांना पीक विम्यापासून लांब राहावे लागणार आहे, वंचित राहावे लागणार आहे, त्यांना पीक विमा मिळणार नाही। राज्यातील फक्त 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। या 20 जिल्ह्यातील खूप साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी झाल्याचं सरकारला आता समजण्यात आलेलं आहे। ते नुकसान भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा या ठिकाणी जमा करायला सुरुवात देखील झालेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा पीक विमा या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। जवळजवळ 20 जिल्ह्याची लिस्ट देखील प्रसारित करण्यात आली आहे आणि त्या 20 जिल्ह्याची लिस्ट देखील मी लगेच तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये पीक विमा बंद पडला अशा प्रकारच्या अफवा देखील उठल्या होत्या, परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कोणत्याही प्रकारचा पीक विमा बंद झालेला नाही, परंतु यामध्ये थोडेफार बदल करण्यात आले आहेत। त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेच या ठिकाणी समजणार आहे की कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये आज, उद्या, परवा 3 दिवसामध्ये तुम्हाला केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये
पीक विमा 40,000 रुपये येऊ शकतो। आता या पीक विम्यासाठी 90 कोटी रुपये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करण्यात आले आहेत। ज्या ज्या शेतकऱ्यांना आता केळी पिकाचं ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले त्या ठिकाणी, तसेच आंबा पिकाचं नुकसान झाले ज्या शेतकऱ्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी एक नवीन यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये 30 प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांचं विमा यामध्ये नमूद करण्यात आलं आहे। या ठिकाणी आता बघायला गेलं तर या 30 पिकासाठी 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरला असेल, तुम्हाला शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच मंजूर करण्यात आलेला आहे। आता बघा, तुम्ही लगेच इथं चेक करायचं आहे। तुम्हाला वेगवेगळ्याची जिल्ह्याची नावे सांगतो। 20 जिल्ह्याची नावे यामध्ये सांगण्यात आले आहेत। तुम्हाला कोणत्या पिकासाठी हा पीक विमा भरला आहे। यामधून पाहायला गेलं तर ज्यांना मालरान जमिनीसाठी वेगळा पीक विमा आहे, त्या ठिकाणी बागायती जमिनीसाठी वेगळा पीक विमा आहे आणि आता वेगळ्या जमिनीसाठी वेगळा पीक विमा असणार आहे। त्यासाठी तुम्ही कोणता पीक विमा भरला आहे त्याच्यावरती तुम्हाला पैसे कमी जास्त प्रमाणे देखील भेटू शकतात। यानुसार जे तुमचं उत्पन्न असेल, म्हणजे तुमचं बागायती क्षेत्र असेल, माळाचं क्षेत्र असेल, नंतर तुमचं जिरायत क्षेत्र असेल, त्याच्या माध्यमातून तुम्ही पीक विमा कसा भरला आहे त्या प्रकारानुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता 3 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत तुम्हाला लगेच वाचून दाखवणार आहे। तुम्हाला यामध्ये सांगणार आहे की बघा, 20 जिल्हे तर लगेच सांगणार आहे। पहिल्यांदा आपण पाहून घ्या 3 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत। पीक विम्यासाठी आता 2025 मध्ये जे काही घडलं याचा GR देखील पीक विम्यासाठी पात्र नसणारे 3 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत बघा, तुम्हाला शेतकऱ्यांना सांगतो। त्यानंतर लगेच 20 जिल्ह्याची यादी ठिकाणी यात लगेच वाचून दाखवणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असायला पाहिजे। आता बघा, सुरुवात करूया मित्रांनो। जो प्रकार आहे तो म्हणजे जो शेतकऱ्याचा पहिला प्रकार आहे, ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा आत्तापर्यंत घेतला आहे, तो पहिला प्रकार म्हणजे ज्या शेतकऱ्याने गैरान आणि सरकारची जमीन दाखवून सरकारकडून पीक विमा घेतला तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। तसेच ज्या शेतकऱ्यांनी सरकारने कृषी विभागाची जमीन म्हणजे गैरान जमीन वगैरे दाखवून, रस्त्याकडेची जमीन दाखवून विमा घेतला आहे, या पीक विम्यासंदर्भात घोटाळा केला आहे, त्याचे आता घोटाळे देखील आता सरकारच्या लक्षात आलेले आहे। त्यामुळे इथून पुढे या शेतकऱ्यावर कारवाई होऊन इथून पुढे 5 वर्ष पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा होणार नाही, याची मोठी कारवाई देखील त्यांच्या या शेतकऱ्यावरती आता होणार आहे, अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी काय केले की ज्या रस्त्याच्या कडेला सरकारची जमीन असते, कॅनलच्या कडेला सरकारची जमीन असते, या जमिनी दाखवून सरकारचा पीक विमा लाटल्याचं आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे सरकार देखील मोठी कारवाई करणार, अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात येत आहे। आता सरकारच्या माध्यमातून या GR देखील तशा प्रकारची माहिती देखील आता सांगण्यात आली आहे। या 3 प्रकारच्या शेतकऱ्यांना हा GR मध्ये सांगितले की तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। सरकारला तशा प्रकारे अनेक घोटाळे शेतकऱ्यांनी केले, अशी माहिती देखील सरकारकडून आता समजत आहे। बघा, GR मध्ये सांगितले की 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यासाठी हा जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे तुम्हाला व्यवस्थित तुमच्या जिल्ह्याची नावे व्यवस्थित वाचून दाखवतो। इथे लक्षपूर्वक बघायचं आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का। यामधील अकोला, नागपूर, रायगड, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड या जिल्ह्यांनुसार तुम्हाला पीक विमा या विविध जिल्ह्यामध्ये लवकरच जमा होणार असल्याची माहिती आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तराळ यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।